नमस्कार. 21 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज ज्वेलर्स अँड सराफ वर्षपूर्ती विश्वासाची शुद्ध सोने 91.6 हॉलमार्क सोने, सर्वात कमी घट, उत्तम क्वालिटी, ऑर्डर लवकर देणे, दागिन्यांची घडावण सुंदर आणि मनमोहक, समाधानपूर्वक ग्राहकांची खरेदी. आमच्याकडे सोने चांदीचे राशीरत्न, उप नवग्रहाचे खडे, शुद्ध चांदीचे देवाचे टाक, मूर्ती भांडी उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. मेन रोड गवत बाजार यावल. प्रोपायटर शुभम वाणी यावल. यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयात विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन. बामनोद येथून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार. यावल येथील पटेल समाज कब्रस्तान कमिटीच्या अध्यक्षपदी अयूब पटेल तर उपाध्यक्षपदी इक्बाल पटेल तर सचिवपदी हाजी लुकमान पटेल यांची निवड. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणामध्ये 100% जलसाठा, सांडव्यातून वाहून जाणारे पाणी ठरतंय लक्षवेधी. दहिगाव येथील गतिमंदास नागरिकांनी पदरमोड करीत मानव सेवा तीर्थ येथे उपचाराकरिता पोहोचवले. एसटी महामंडळातील कंत्राटी चालकांचे वेतन मिळेना, कर्मचाऱ्यांचे एका प्रकारे होतंय शोषण. यावल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर. तर सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थाचालक राजेंद्र महाजन यांचा 62वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यातील बामनोद येथून एक 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्यामुळे फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. बामनोद तालुका यावल येथील रहिवासी इनुस इब्राहिम पिंजारी राहणार पिंजारीवाडा बामनोद यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 18 वर्षीय मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊनही सदर 18 वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही. नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे तपास केला, मात्र ते कुठेच मिळून न आल्यामुळे फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देऊन पोलीस नाईक विकास सुरेश सोनवणे यांनी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण चाटे हे करीत आहे. सदर 18 वर्षीय तरुणी जर कोणाला आढळली तर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विधी सेवा समितीच्या वतीने बाल लैंगिक अत्याचार, बाल शिक्षण अधिकार व बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे हे होते. या शिबिरात प्रमुख उपस्थितीमध्ये सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट NP मोरे, सचिव ॲडव्होकेट DC सावकारे, वकील संघाचे ॲडव्होकेट UC बळगुजर, ॲडव्होकेट AM कुलकर्णी, ॲडव्होकेट DV चौधरी, ॲडव्होकेट VM परतने, ॲडव्होकेट रियाज पटेल, गट शिक्षण अधिकारी NK शेख, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक MK पाटील सर, उपमुख्याध्यापक फेगडे सर, पर्यवेक्षक विजय नन्नवरे, प्रमोद भाऊ कोळी सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट DC सावकारे, ॲडव्होकेट DR बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना
कायदेविषयक शिक्षणासाठी पुढील पायरी कशी असावी व त्यासाठी तयारी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच रॅगिंग ॲक्टसह बालकांच्या अधिकारांची माहिती त्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी सार्वजनिक उपयोगिता कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. डांबरे यांनी बाल लैंगिक अत्याचारसह मोबाईलच्या माध्यमातून होत असलेल्या सायबर क्राईम संदर्भात बाल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय नन्नवरे यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक C.M. झोपे, S.S. वाघ, R.S. रायपुरे, रुबाब तळवी आदींनी परिश्रम घेतले. कंटेंट नॉलेज मधूनच होतो असं नाही आहे, केवळ आपल्या पुस्तकी ज्ञानामधूनच होतो असं नाही आहे, तर आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे. सुजाण आणि संपूर्ण नागरिक होण्याकरता कायद्याचं ज्ञान, आपल्या मूलभूत अधिकारांचं ज्ञान आणि आपल्या जबाबदाऱ्या, नागरिक म्हणून आपण वावरताना आपल्या ज्या जबाबदाऱ्या या जर आपल्याला माहीत असतील तर खरंच आपलं राष्ट्र हे सुदृढ, बलशाली आणि तर तुमच्यासाठी कोणते कायदे असावे, काय आहे काय नाही याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. 5वी ते 12वी पर्यंत एक क्लास आहे, म्हणजे राज्यशास्त्राविषयी बहुतेक 11वी 12वी नंतर असेल सर्वांना काय नाही तो विषय राज्यशास्त्र. पॉलिटिकल सायन्स नाही का? नागरिक शास्त्र असेल 8 ते 10 पर्यंत. ठीक आहे. तर राज्यघटनेनुसार भारत देशाचा कारभार 3 अंगानुसार चालतो: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदे मंडळाचं काम कायदे करणं, कार्यकारी मंडळाचं काम त्याची अंमलबजावणी करणं आणि न्यायमंडळाचं काम कायदे ज्यासाठी तयार केलेले आहेत त्याचा जो उद्देश आहे त्यानुसार ते त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं हे न्यायमंडळाचं काम. तर स्त्रियांवर जास्त अत्याचार होतात, मुलांवर जास्त अत्याचार होतात, कारण यांना संरक्षणाची गरज असते. विविध असे कायदे तयार केलेले आहेत, परंतु जेव्हा 2014 मध्ये दिल्लीमध्ये ही घटना झाली त्यानंतर खरोखर मुलगा असो किंवा मुलगी असो, जेव्हा तो 18 वर्षाचा आत असतो तेव्हा त्याला खरोखर संरक्षणाची गरज असते. संरक्षण म्हणजे असं पोलीस घेऊन बंदूक घेऊन असं संरक्षण नाही, तर या समाजापासून वाईट प्रवृत्तीपासून त्याचं रक्षण व्हावं त्यासाठी त्याला गरज असते. तुम्हाला माहिती आहे 14 मध्ये घटना, मुलगा आणि मुलगी एका रस्त्याने जात होते, एक बस आली आणि त्यांना त्या दोघांना पकडून त्यामध्ये टाकलं आणि पुढे दिल्लीमध्ये फिरवलं आणि त्या मुलीसोबत अतिप्रसंग घडला आणि जे काय झालं ते सुद्धा माहिती आहे तुम्हाला. नको ते घडलं आणि त्या मुलीचा नवीन मृत्यू झाला. त्यावेळेस कायदा असा होता की तो जो ते आरोपी होते त्यामधला सर्वात जास्त क्रूर वागणूक ज्या मुलाने त्या मुलीला दिली होती तोच त्यामधून सुटला, कारण त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली. कारण कायद्याने माहिती असल्यामुळे त्याला जी शिक्षा पाहिजे ती झाली नाही. त्याचं कारण 16 वर्षापेक्षा जर आता आरोपी असेल तर त्याला आपल्या रेग्युलर कोर्टामध्ये न आणता वेगळं त्याचं कोर्ट असते, ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्ट, त्याच्यासुद्धा न्यायाधीशच असतात, परंतु त्यामुळे त्याला जो सराईत आरोपी असतो तशी बाबू त्याला दिल्या जात नाही. तर त्यामध्ये तो फक्त त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली आणि तो सुटला. त्यामध्ये सुटला म्हणजे त्याला शिक्षा फक्त 3 वर्षाची झाली, म्हणजे ज्या प्रमाणात त्याला पाहिजे होती त्या प्रमाणात ती मिळाली नाही. आणि म्हणून 2012 मध्ये आपल्या IPC मध्ये अजून पुन्हा तरतूद करण्यात आली आणि त्यामध्ये ती वयाची मर्यादा वाढवण्यात आली आणि तसेच त्यामध्ये शिक्षेची सुद्धा मर्यादा वाढवण्यात आली. काम पडेल असं पहिली जाताना वाटलं नाही, पण ते काम पडलं आणि आम्ही त्याच्यात पोस्टिंग मिळाली. आपण शिक्षण घेणार, शिक्षणाचा उद्देश काय? आपण जनरली काय म्हणतो, शाळा शिकायची, काहीतरी पोस्टिंग मिळाली पाहिजे, आपण IPS ऑफिसर बनलो पाहिजे. आता सगळेजण आपण सगळेच IPS ऑफिस होणार का? एवढं शक्य नाही. आपण
शिक्षणाचा मला तरी असं वाटतं की शिक्षणाचा हेतू असा असला पाहिजे की आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय एवढं कळायला पाहिजे. प्रत्येक मुलाला मुलीला आपण काय करतो हे चांगलं आहे किंवा हे काय जे काही करतो हे वाईट आहे हे याचा फरक तरी कळायला पाहिजे. मग आपण चांगलं करतो की वाईट करतो, तर एवढं जरी त्याला कळालं आणि हे तर आहे आपण जो काही एम राहतो आपला जे काही आपलं टार्गेट आहे. लहानपणी मला वाटतं लहानपणापासून सगळ्यांना आपल्या नातेवाईक कोणी आले आहे, मामा मावशी कोणी जे आले तर आपल्याला विचारतात लहानपणी काय बनणार बेटा, ते आहे सगळ्यांनाच विचारलंच असणार. आतापर्यंत विचारलं की नाही, मग काय सांगितलं की नाही, राग येतो असं विचारणार असं आहे का. काय मेहनत करा, मेहनत केल्यावर आपण काही ना काही मेहनत जे म्हणतो आपण प्रयत्नांती परमेश्वर जे म्हणतो ना, तुम्ही मेहनत करत राहा, जिंदगीत सफल व्हा सगळेजण. आता तुमचं 11वी 12वीचे विद्यार्थी तुम्ही ना, 11वी 12वी सरांना सकाळी चहा घेतला आम्ही तर सरांचं आमचं बोलणं झालं की हे वय जे वय आहे 16, 17, 18 हे ना धोक्याचे असं म्हटलं तरी जातं किंवा धोक्याचं आहे आणि सावरायला पाहिजे या वयात. म्हणजे चुकीच्या मार्गाने जायचं नाही, चुकीच्या मार्गाने पाऊल पडू शकतं पण पडू द्यायचं नाही, आपण सावरायचं. आपल्याला जिंदगीत आपल्या आई वडिलांकडे लक्ष ठेवायचं. आई वडिलांना जे मेहनत करून आपल्याला शाळेत पाठवतात, आई वडील आपल्यासाठी काय करतात हे माइंडमध्ये असू द्यायला पाहिजे. आपण शाळेत येतो, आपल्यामुळं आई वडिलांचं नाव खराब नाही झालं पाहिजे, आपलं जीवन उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. हे माइंडमध्ये मी तर म्हणतो शाळेत यायच्या अगोदर हे पाहिजे. आपलं सगळ्यांना ते आठवायचं आपण किंवा नाही आपण चांगल्या कामासाठी येतोय, शिक्षणासाठी येतोय, शिक्षणाचं आपल्याला आई वडिलांचं नाव रोशन झालं पाहिजे आणि आपणही जीवनात काही ना काही बनलो पाहिजे. हे आपण आठवायचं सगळं शाळेत यायच्या अगोदर. असं मला या ठिकाणी वाटतं. मी तुम्हाला कायदे सगळे सांगितलेच आहेत. मी थोडंसं जुनाई जस्टिस ऍक्ट जो आहे त्याबद्दल 2 शब्द सांगतो. कायदा कोण बनवते सगळं मला वाटतं नागरिक शास्त्र हे झालंच असणार तुमचं इतिहास नागरिक 10वीमध्ये माहीत असणार आपल्याला कोण कायदे बनवते काय कायदे मंडळ माहिती आहे का किती जणांना माहिती आहे सगळ्यांना. कोण बनवतो कायदा, कोण बनवतं दीदी, कुठे बनतात कायदे कोणाला माहित आहे. लोकसभेत एकदम बरोबर. दीदीने सांगितलं सुप्रीम कोर्टात, तर ते सुप्रीम कोर्टात जे हे राहतं जजमेंटमध्ये जे लिहून देतात त्या जजमेंट जे काही डायरेक्शन राहतं ना त्याला पण कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. हे इथंही उत्तर बरोबर. पण कायदा जो पास केला जातो तो आपल्या लोकसभेमध्ये त्याचे केंद्रीय कायदे म्हणतो आपण सेंट्रल ऍक्ट्स. आणि आपल्या महाराष्ट्रात जर कायदा बनवायचा असला तर कुठं बनवतो महाराष्ट्रात कोणती सभा म्हणतो त्याला विधानसभा. विधानसभा म्हणजे विधानसभेचा कायदा जे विषय दिलेत आपल्याला घटनेमध्ये 2-3 ज्या सूच्या दिल्या आहेत 7व्या शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कोणती केंद्रीय सूची समवर्ती सूची हे शिकले की नाही नागरिक शास्त्रात होतं की नाही. मग केंद्राच्या सूचीमध्ये कोण करणार कायदा लोकसभा दिल्लीला, राज्याच्या सूचीमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं आपण मुंबई विधानसभा विधिमंडळ. पण हा जो काही कायदा संसद किंवा विधानसभा जे काही विधिमंडळ जे कायदे पारित करतात हे सगळे कायदे जे हे घटनेला सुसंगत असतात. घटनेला सुसंगत जर कायदा नसला तर त्याला काय होतं दीदीनं सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्टात त्या कायद्याला चॅलेंज होता. तो जर कॉन्स्टिट्युशनल नसला, घटनेशी सुसंगत नसला, घटनेच्या विरुद्ध दिशेला असला तर त्याला तो रद्दबातल ठरवायचं काम. यावल येथील पटेल समाज कब्रस्तान कमिटीच्या अध्यक्षपदी अय्यूब गफूर पटेल तर सचिवपदी हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून इक्बाल इसा पटेल व हिलाल हमीद पटेल यांची निवड करण्यात आली आहे. यावल शहरातील आयशानगर येथे कमिटीचे अध्यक्ष अय्यूब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीच्या विश्वस्तांची वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत
पटेल बांधवांच्या कब्रस्तानमधील विविध समस्या अडीअडचणी यावर चर्चा करण्यात आली. तसेच कब्रस्तानमध्ये होत असलेल्या वृक्षतोड थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नवीन कार्यकारिणी सन 2022 ते 23 या वर्षासाठी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून अयूब पटेल, उपाध्यक्ष म्हणून इक्बाल इसा पटेल व हिलाल हमीद पटेल, तर सचिव म्हणून हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल, खजिनदार राजू अयूब पटेल, सदस्य हाजी समद हुसेन पटेल, हाजी इसा गुलजार पटेल, कमरुद्दीन निजामुद्दीन देशमुख, राजू हाजी अजीज पटेल, मुख्तार इब्राहिम पटेल. आमंत्रित सदस्यामध्ये शकील सफदर पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तेव्हा निवड झालेल्या या सर्व कार्यकर्त्यांचं कमिटीचे अध्यक्ष अयूब पटेल यांनी स्वागत केलं आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरण यंदाच्या पावसात 100% भरले आहे व यात जलसाठा मोठ्या प्रमाणावर साचून सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले आहे. प्रथमच यंदाच्या मान्सूनमध्ये सांडवा वाहू लागल्याने या ठिकाणी आता हळूहळू पर्यटक येऊ लागले आहे. यावल तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ सदर निंबादेवी धरण आहे. सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात या धरणावर अंघोळ करण्यासाठी तसेच सहकुटुंब सहलीसाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याभरातून नागरिक आणि पर्यटक येत असतात. यातच निसर्ग सौंदर्य सध्या चांगलंच खुललेलं आहे आणि यात सांडव्याद्वारे पाणी वाहून या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तेव्हा निंबादेवी धरण 100% भरले असून या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका गतिमंदास नागरिकांनी पदरमोड करून पैसे एकत्र केले व उपचाराकरिता मानव सेवा तीर्थ वेले तालुका चोपडा येथे पोहोचवले आहे. यावल तालुक्यातील दहिगाव या गावात काही दिवसापासून एक वेडसर गतिमंद व्यक्ती वावरत होता. या व्यक्तीस गावातील नागरिक जेवणसह इतर मदत करीत होते. काही टवाळखोर मात्र त्याला त्रास देखील देत होते. त्यातच सध्या पावसाळा सुरू झाल्याने या गतिमंदास राहण्यात जागा मिळत नव्हती. त्यातच त्याची प्रगती बिघडू शकते किंवा पावसात काही दुर्घटना घडू शकते. म्हणून गावातील चंद्रकांत रामदास तेली, बापू साळुंके, जाफर पठाण, ज्ञानेश्वर पाटील, आप्पा चंद्रकांत पाटील, हेमा सोनवणे, हरिभाऊ पाटील यांनी पदरमोड करून पैसे जमवले व यावल पोलिसांच्या मदतीने या गतिमंदास उपचारासाठी आणि निवासासाठी चोपडा तालुक्यातील वेले येथील नरेंद्रनगरात असलेल्या मानव सेवा तीर्थ येथे दाखल केले आहे. या ठिकाणी सर्वांनी सेवा केंद्रात भेट म्हणून बिस्किटचे बॉक्स, साबणाच्या पेट्या या दिल्या आहेत. मानव सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवेत नागरिकांनी थोडे साहित्य आपल्या वतीने भेट दिले आहे व या गतिमंदावर या ठिकाणी उपचारसह निवाससाठी दाखल केले आहे. तेव्हा दहिगाव गावातील या सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन एका वेळसर गतिमंदास केलेली मदत
समाजापुढे एक आदर्श ठरत आहे, तेव्हा त्यांनी केलेल्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावल एस टी आगाराच्या कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा संप होता. या संप काळात काही कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. या कंत्राटी चालकांना ठेकेदारातर्फे पगार निश्चित करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये व ज्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली व मुक्काम केला त्या ठिकाणचा मुक्कामाचा भत्ता देखील त्यांना मिळत नाहीये. एकूणच या कर्मचाऱ्यांचं शोषण होत असल्याची ओरड सध्या समोर येत आहे. यातच 18 जुलै रोजी खालघाट येथे अंमळनेर डेपोतील 2 कर्मचाऱ्यांनी बस अपघातामध्ये आपला जीव गमावला. एकूणच हे कर्मचारी आपल्या जीवावर खेळून सेवा देत असताना त्यांना मात्र पगारापासून लांब ठेवले जात आहे. तेव्हा अटीतटीच्या प्रसंगी राज्य परिवहन मंडळाकडे धावून आलेल्या या कंत्राटी कामगारांचा पगाराचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी होत आहे. तेव्हा या सर्व कंत्राटी चालकांनी जळगाव विभागाचे नियंत्रक यांना देखील या संदर्भात निवेदन देऊन आम्हाला पुन्हा कामावर घ्या व आमचे थकीत वेतन द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावल शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यात मोठ्या संख्येत रुग्णांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली आहे. यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी व जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर पवन सुशील आणि डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या वतीने मोफत रुग्ण तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये 365 गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव, दीपक पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, हेमराज फेगडे, अतुल भालेराव, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी, शहर अध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, योगेश चौधरी, राहुल बारी, सरचिटणीस परीश नाईक, भूषण फेगडे, कमलाकर पाटील, लहू पाटील, मनोज बारीसह आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता सागर लोहार, दीपक फेगडे, विशाल बारीसह जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व्हिडिओ कधी संध्याला पाठवू दे यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन यांचा 62वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त राजेंद्र महाजन व सौभाग्यवती निर्मला महाजन या दाम्पत्याचा शाळेतील कर्मचारी वर्ग तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. मोहराळा तालुका यावल येथील राजेंद्र महाजन हे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक संस्थाचालक आहे. त्यांचा 62वा वाढदिवस होता. तेव्हा त्यांच्या या वाढदिवसानिमित्त यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा JT महाजन इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरददादा महाजन हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ITIचे झोपे सर होते. या कार्यक्रमामध्ये शरददादा महाजन व झोपे सर यांच्या हस्ते संस्थाचालक राजेंद्र महाजन व सौभाग्यवती निर्मला महाजन या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शीला तायडे, लिपिक प्रशांत फेगडे यांनी देखील राजेंद्र महाजन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांनी संस्थाचालक राजेंद्र महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक गीत सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाणी यांनी केले होते. ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत असे आदरणीय दादा, राजू दादा, आमच्या कारखान्याच्या संचालिका आदरणीय निर्मलाताई, त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्यांनी अतिशय चांगलंसं स्कूलचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे असे तायडे मॅडम, आपल्या संस्थेचे सचिव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्यासोबत आलेले आमचे झोपे सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अनुभवतो. कारण वयाच्या 50वी नंतर किंवा 60 नंतर आपण पाहतो की आपण रिटायरमेंटकडे जातो असं आपलं जनरल समज असतो. परंतु दादांच्या बाबतीत मला असं वाटलं की जसं त्यांचं वय वाढत आहे तसा त्यांचा उत्साह आणि कामाचा उरूप सुद्धा या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून एक 2007 साली जी संस्था त्यांनी या ठिकाणी सुरू केली, जवळपास 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काम हाती घेतलं आणि काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक संकट त्यांना या ठिकाणी कामकाज करीत असताना आले. परंतु त्या ठिकाणी ताईंचंही त्यांना अतिशय मजबूत साथ आहे आणि दीपक दादांची सुद्धा अतिशय चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. आणि म्हणून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी असं हे चांगलं हे आपलं स्कूलची उभारणी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं असं काम आपल्या गावाच्या सोसायट्यांपासून अनेक तालुक्यावरती ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. ग्रामपंचायत असेल त्यामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम या ठिकाणी केलं. आणि या 5 वर्षाच्या कालखंडात ताईंच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक सहकारी, एक चांगला विश्वासू सहकारी ताईंच्या माध्यमातून आम्हाला मिळाला. त्यांची कामाची पद्धत मी अतिशय जवळून बघितलेली आहे. कारण मला कल्पना आहे की त्यांना जो सहवास या ठिकाणी मिळाला शैक्षणिक किंवा सामाजिक असो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये, तर आमचे वडील कैलासवासी दादासाहेब JT महाजन यांच्या सोबत अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे. ती धडाडी, ती काम करण्याची प्रवृत्ती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की काम करताना जर आपल्याला सातत्यानं काम करायचं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने जो गुण तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.